भांडणाची सुरुवात. बायको: आमच्या गावात पहिला रेडिओ माझ्या बाबांनी आणला होता. नवरा: स्वतःच्या आईबद्दल असं बोलतात का येडे? झाला ना धिंगाणा सुरू. ऐतिहासिक सिरियल बघताना मी एवढा भारावून जातो ना, मध्येच बायकोला विचारतो, राणी साहेब आमची तलवार कुठे आहे? किचनमधून आवाज येतो, महाराज तलवार नाही आहे, तो कोयता घ्या आणि हा नारळ फोडून द्या. तुमचं चुकलं आहे म्हणून तुम्ही गप्प आहात तर तुम्ही बुद्धिमानी आहात, आणि तुमचं बरोबर असून सुद्धा तुम्ही गप्पच आहात तर तुम्ही विवाहित आहात. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचा 1.5 GB डेटा संपत नाही. सासूरवाडीला सहज फोन लावला. मेहुणीच्या मुलाने फोन उचलला. त्याला विचारले, घरातील सर्व काय करतात? तर तो बोलला, तुमची निंदा. मुलगी: काय ग आजी, मुलीच्या जातीला स्वयंपाक करता आला पाहिजे असं सारखं सारखं का म्हणतेस? आजी: अगं कधी नवरा घरी नसला तर काय उपाशी झोपत जाशील का? एक मुलगा मुलगी बघायला गेला असताना त्यांना बोलण्यासाठी एकांतात बसवले असता. मुलगी घाबरून, दादा तुम्ही किती भाऊ बहीण आहात? मुलगा रागात, आधी दोघंच होतो, आता तुला धरून 3. कोर्टात घटस्फोटाची केस चालू होती. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीशांनी विचारलं, बाई तुम्हाला शेवटचं विचारतो, तुम्हाला खरंच काडीमोड घ्यायचा आहे का? तुम्ही उरलेलं आयुष्य यांच्याशी संसार करणार का? बाई संतापून, जज साहेब एक वेळ मी तुमच्याशी संसार करेन पण या माणसाशी नाही. जज साहेब जागेवरच बेशुद्ध. नौकर: साहेब तुमचा जिवलग मित्र आला आहे. साहेब: तुला कसं माहीत जिवलग मित्र आहे ते? नौकर: त्यांनी आल्या आल्या विचारलं, ते फुकणीचं कुठं आहे काय घरात? आनंद म्हणजे काय? बायकोच्या भावाला बघितल्यावर दाखवावा लागतो तो, आणि बायकोच्या बहिणीला बघितल्यावर लपवावा लागतो तो.